शकता इंटर होतीये जितू धुमाल, ज्यानं कालच्या दिवसामध्ये मी तर म्हणेल खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग त्याची राहिली होती. आणि त्यानंतर आपण पाहू शकता सेमीफायनलमध्ये पहिल्याच बॉलवरती तो माघारी परतला. त्यानंतर पूर्णपणे मॅचचं पालनं पलटलं आणि त्यानंतर शिवशंभू आनंदवाडी क्रिकेट संघानं त्या ठिकाणी कोरावला क्रिकेट संघाला पराजित केलं होतं. परंतु मेगा फायनल देखील आपण पाहिले मित्रांनो, कालच्या दिवसामधली अतिशय कडक होती. 6 मध्ये 4 लागत असताना 3 प्रथमचे बॉल आपण अतिशय चांगले पाहिले. 3 आल्या होत्या, 3 बॉलवरती मित्रांनो खऱ्या अर्थानं 3 धावा 4 धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर खाटेकर संघाचा विपुलनं ठोकला तो षटकार. आणि त्यानंतर दोन बॉलमध्ये 3 धावांची गरज असताना विपुलच्या बॅटमधनं दर्जेदार षटकाराला मिड विकेटच्या डोक्यावर. आणि त्यानंतर आईगाव देवी खाटेकर क्रिकेट संघ त्या मॅचमध्ये चॅम्पियन राहिला. सो पंचांचा हिरवा कंदील येतो. सो लेट्स प्ले पहिला बॉल. KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीगचा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय. खेळाच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. फिल्डिंग सेट झाली आहे, 5 षटकांची मित्रांनो लढत आहे. गोलंदाज तयार होतोय दत्ता. पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका चांगला बॅकफुटवरती येऊन मिड विकेटला ठोकलाय. आणि पहिल्याच बॉलवरती जितू धुमालच्या बॅटमधून हा चौकार. त्याच बॉलवरती मित्रांनो आपण चौकार पाहिला, बॅकफुटला येऊन जी जागा बनवली. इथे पहा मित्रांनो, आपण पाहू शकता कालच्या दिवसामध्ये याच बॉलवरती जितू धुमाल आउट झाला होता. आणि तो बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला. परंतु इथे आपण पाहू शकता सोडून दिलाय. आणि हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा मित्रांनो धफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धफलकावरती. चौकारानंतर हा व्हाईट बॉल फेकला गेला. इथे चांगला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो ही सिंगल आली आहे, क्विकली घेतली गेलेली ही सिंगल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. 6 धावा धावफलकावरती या सिंगलच्या मदतीनं. आणि सुरुवात मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं स्वप्नील स्मृती स्पोर्ट्सची अतिशय चांगली राहिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आपण पाहू शकतो ऑफस्टिकला थोडं मिस केलं गोलंदाज दत्तानं. आणि त्यानंतर इथे सिंगल आली आहे. श्यामसाठी इथे उडवला, आडवा बॅटनं लॉफ केला, फटका दर्जेदार श्यामच्या बॅटमधून. पॉवरफुल स्ट्रोक, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. वा, सुरुवात चांगली राहिली आहे. श्याम स्ट्रायकिंग इनवरती आला. आणि त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर वेट अँड वॉच. आणि त्यानंतर फटका हा चांगला सजवला आहे षटकारासाठी. ओव्हर पिच बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये थोडीशी जगलिंग झाली आहे. खेळाडूला बीट केलं. आणि एकंदरीत आपण पाहू शकता ही क्विक सिंगल घेतली गेली आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक थोडं पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलं. सो 13 एकडावरती 13 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. षटकार चौकार देखील या ओव्हरमध्ये आपण पाहिलेले आहेत. दत्ता तयार होतोय राईट ओव्हर द विकेटनं. इथे आडव्या बॅटनं लॉफ केलाय, खेळाडू तिथे तैनात आहे. जितू धुमाचा मोठा विकेट. परंतु खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली आहे मुसंडी, चौकार.
यावेळेस फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिलेत. अतिशय चांगली सुरुवात राहिली या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला गेला. सफल झालेत. पुन्हा एकदा फटका चांगला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3-4 चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाली. फलंदाज श्याम काय बॅटिंग. सुरुवात चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये 19 आणि तदनंतर ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते की तुफानीची होती. 31 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे हा क्रिकेट संघ सध्याच्या स्थितीला बॅटिंग करतो आहे आणि बॅटिंग करत असताना जितू धुमाल चांगल्या टचमध्ये आहे आजच्या दिवसामध्ये. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता श्यामच्या बॅटमधून देखील मोठे फटके यायला आता सुरुवात झाली आहे. फलंदाज तयार. इथे विकेट केलाय. टायमिंग थोडस मिस आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात होतोय. थोडीशी चुकी आणि चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4ला 4 चौकार. तीस आहेत. मेंढेंडरी पॉवर प्लेचं षटक मित्रांनो दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता कडक बॅटिंग. इथे लाईन थोडी खराब होती. टीडी अर्थात तुकाराम तुम्हाला मला तेच सांगतायत की चेंडू लेग स्टिकला मिस करतोय. व्हाईट बॉल 38 38 धावा धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती. यात सुरुवात चांगली राहिली. फलंदाज तयार. फुलर लेनचा समोरच्या दिशेला लाफ केला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. खेळाडू आलाय. वाईट डिश लॉंग ऑफ फोडणं आणि त्याचबरोबर 2 धावा देखील या बॉलवरती आपल्याला घेताना पाहायला मिळतात हे 2 फलंदाज. आणि धावफलक आता पुढे सरकला. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा मित्रांनो खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपली पूर्णपणे. आपण पाहू शकता 40 धावा धावफलकावरती. स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे या क्रिकेट संघाच्या या मॅचमध्ये भागीदारी पार्टनरशिप झाली आहे श्याम आणि त्याचबरोबर जितू धुमालमध्ये. एका बाजूनं श्यामच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिलेत आणि त्यानंतर आपण पाहू शकता एक षटकार देखील आलाय. 5 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर असतील कारण मेंढेंडरी पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. सो 40 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहताय. तिसऱ्या ओव्हरमध्ये भूषण येतात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकता. स्ट्रायकिंग एरियावरती जितू धुमाल आहे आणि 40 धावा धावफलकावरती आहेत. गुड स्टार्ट टीम स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स कोरावळे या मॅचमध्ये. दर्जेदार सुरुवात राहिली. श्यामच्या बॅटमधून धावा येत आहेत. जितू धुमालच्या बॅटमध्ये देखील धावा आपण पाहताय. जितू 11 धावेंवरती नॉट आउट खेळतो तर श्याम 27 अर्थात 27 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलात. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. सो तिसऱ्या ओव्हरला देखील मित्रांनो या ठिकाणी सुरुवात झालेली आपण पाहतात. KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीग 2024. फलंदाज तयार. पहिलाच बॉल विकेट केला. बॅटनं लॉफ केला. वाईट डिश लॉंग ऑनला बीट करत चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितू धुमालच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. त्याचबरोबर सन्माननीय पुंडलिकदादा धुमाल आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं आणि स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. सन्माननीय
पुंडलिक दादा धुमाल आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे या. इथे मिस्टर टायमिंग स्ट्रोक नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल याच्यातील मात्र काही शंका नाही या. खेळाडूला बीट केलं आणि तदनंतर चेंडू आपण पाहू शकता बाउंड्री लाईनच्या अगदी लगत स्टॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 धावा चौकार आला. टीडी अर्थात तुकाराम धुमाल सरांचा कॉल स्क्वेअर लेग अंपायर आहेत आणि त्यांना तिथनं चांगलं दिसलं असेल आणि ते सांगतायत आम्हाला की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. चौकार आपण पाहता बॅक टू बॅक 2-4 टीमची टोटल आपण पाहू शकता 48 धावा फलकावरती. विकेट केलाय जितू धुमालच्या बॅट मधून चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा षटकार. अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. षटकार आला या बॉलवरती. आपण बार मिस टायमिंग स्ट्रोक कॉटन बॉलची संधी कोण पकडणार झेल. प्रयत्न चांगले राहिले परंतु आपण पाहू शकता तर 2 धावा या बॉलवरती आलेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकलाय. 56 धावा धावफलकावरती 5 वर 6. काय बॅटिंग. तिसरा ओव्हर मार्गस्थ आहे आणि मित्रमंडळ खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग झाली आहे 2 फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूने अग्रेसिव्ह बॅटिंग श्याम करतोय तर एका बाजूने जितू धुमालच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. बिग हिट केलाय पुन्हा एकदा काऊ कॉर्नर इथे मध्ये किरण आहे त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आणि परंतु आपण पाहू शकता दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. श्याम डेंजर एंड कडे मित्रमंडळ खऱ्या अर्थानं धावत होता आणि 2 धावा देखील आपण पाहू शकता या बॉलवरती कंप्लीट होताना. 58 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत आणि फलंदाज तयार होतो. इथे चांगला बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे त्या ठिकाणी एफर्ट चांगले राहिले परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईन बीट करतोय. ओव्हर कंप्लीट झाली आहे तिसरी. धावफलकावरती धावा आहेत या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 62 धावा. चला ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये जा. पाणी घेऊन जायचं आहे विनंती असेल पाणी घेऊन जा. शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. सो हरिभक्त परायण गुरुवर्य दामोदर महाराज ठाकरे यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मान्यवरांना विनंती आपण या समोर 4 ओव्हरचा मॅच. सागरदादा शिंगोले आपण या आपल्या शुभ हस्ते आपण 4च ओव्हरची मॅच आणि समोरच्या संघाला देखील आपण 2 पॉवर प्ले देणार आहोत. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मुख्य मंचावरती ऑन स्क्रीन आपण पाहताय धावफलकावरती धावा आहेत 62. 3 षटक मित्रांनो खऱ्या अर्थानं समाप्त झाली आहेत आणि विकेट गमावला नाही आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग राहिली आहे श्याम आणि जितू धुमाल मध्ये जी भागीदारी झाली.
त्याचबरोबर आपण पाहू शकता मुख्य मंचावरती सुप्रसिद्ध कीर्तनकार चंद्रकांत महाराज धुमाल साहेब यांचा शुभ सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सचिन धुमाल आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. मायची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल आणि त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता आपलेपणाचं असलेलं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण स्मरणात राहावी त्यासाठी या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता कुलदैवत भगत आमचे बाबा शिवाजी बाबा धुमाल यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. करायचा की ते फटका फसला डाऊन दी बॉल खेळाडू येतात आणि पुन्हा एकदा झेल सुटला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी अवेलेबल झाली आहे उपस्थित झाली आहे परंतु आपण पाहू शकता 2 धावा जिथून तुम्हाला तिसऱ्यासाठी निघाला आणि आपण पाहू शकता तर 3 धावा देखील कंप्लीट 4थी धावाची देखील प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये 5व्या धावासाठी निघायला पाहतोय परंतु आपण पाहू शकता थोडे थकलेले आहेत या ठिकाणी आणि मी तर म्हणालो होतो जशी सुरुवात होईल या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये फुल मजा येणार एन्जॉय आपण पाहू शकता या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी मित्रांनो झेल आउट झाला असता फलंदाज परंतु तिथे झेल सुटला फेक खराब आली. हॅलो. सो 82 धावा धावफलकावरती श्याम खेळतो 13 बॉल मध्ये 47 धावा 3 धाव्यांची गरज या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट होईल का हा देखील मोठा प्रश्न. तर एका बाजूने 10 बॉल मध्ये 33 धाव्यांवरती नॉट आउट जितू धुमाल आहे. इथे फटका चांगला आणि सिंगल होईल कंप्लीट डबल होईल कंप्लीट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू आणि या स्पर्धेची 50 पहिल्याच मॅच मध्ये कव्हर केली आहे. 14 बॉल मध्ये तुफानी बॅटिंग फलंदाज श्यामच्या बॅट मधून आलात एकंदरीत आपण पाहू शकता 51 धावा कॉंग्रॅच्युलेशन आणि त्याचबरोबर अप्रतिम बॅटिंग राहिली या मॅच मध्ये. ओव्हर कंप्लीट 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. बनवल्या गेल्या स्वप्नेर स्मृती स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकडनं 86 धावा. काय बॅटिंग टाळ्यांचा कडकडा स्पेशली श्याम आणि जितू धुमाल साठी. जितू 10 बॉल मध्ये 33 धावा आणि श्यामच्या बॅट मधून पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहू शकता तर या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट झाली आहे. त्याचबरोबर कोर्लागावचे सरपंच सन्माननीय अशोकजी धुमाल साहेब यांचं शुभागमन होत आहे. सदस्य काशीनाथजी धुमाल साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे.
त्याचबरोबर आमचे परममित्र उमेशजी धुमाल साहेब यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं करूया स्पर्धेच्या वतीनं मोस्ट वेलकम. सहर्षी सहसने हार्दिक स्वागत सर. या मुख्य मंचावरती या. आणि श्यामच्या बॅटमधून आपण पाहिल्या 14 बॉलमध्ये 51 धावा. या स्पर्धेची पहिली 50 पहिल्याच मॅच मध्ये. आणि काय बॅटिंग, काय बॅटिंग. 86 बनवल्यात, 87 धाव्यांची गरज आहे. या धाव्या बनल्या जातील का डिफेन्स केल्या जातील ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक अर्थात मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. म्हणून एका गावाची स्पर्धा पाहतोय आपण. KPL 2024 कोरावले प्रीमियर लीग 2024. सामना रंगतोय. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये अगदी एक अर्धशतक सुद्धा पाहिलं आपण श्यामच्या बॅटमधून. सोबतीला जितूनी सुद्धा 33 धावांचं योगदान दिलं आणि धावांचा पाठलाग आता सुरू होतोय. लेफ्ट हँड ऑफ द विकेट. पहिला चेंडू स्लोवर होत होता, अगदी टर्न करायचा प्रयत्न फलंदाजाचा. गावची स्पर्धा असली की मजा येते आणि आपल्या गावातील सर्व खेळाडू एकत्र येतात. गावाला सुद्धा एकत्र करण्याचा हा प्रयत्न असतो, कारण एकतेचं बळ सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न असतो. बिकॉज युनिटी इज द स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. जर आपलं गाव एकत्र असेल तर आपण नक्कीच गावाचा विकास अगदी वेगाने करू शकतो. पण तो गावामध्ये जर एकी नसेल तर तो गाव अगदी मागासलेला राहतो. परंतु हा चांगला प्रयत्न आहे, चांगली संकल्पना आहे. KPLच्या माध्यमातून चेंडूला उडायला फुलटाच होता आणि फिल्डरच्या डोक्यावरून जात असताना आउट ऑफ द बाउंड्री फॉर द 4 रन्स. लक्ष जिंकण्यासाठी फार मोठं आहे. 87 धावांचं. धावांचं लक्ष असताना येथे फटकेबाजी सुरू झालेली आहे. हेमंत आणि दत्ताशी जोडी. हेमंतच्या बॅटमधून एक डॉट आल्यानंतर आता चौकार येतोय आणि धावफलक सुद्धा सुरू होत असताना धावसंख्या 4. पहिल्या इनिंगमध्ये एके गडी बाद झाला नाहीये. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, टॉस केला होता गोलंदाजाने. गोलंदाज जुना अनुभव वापरतोय. दीपक नावाचा गोलंदाज त्या ठिकाणी.
आपल्या स्वतःच्याच गावातील सर्व खेळाडू एकमेकाचे डावपेच नक्कीच माहिती असतील. नवीन खेळ जुना खेळ एकमेकांना परिचित असेल आणि त्याच कारणाने ही स्पर्धा अगदी मजेदार होणार आहे. ओ, फलंदाजाला चाचपडणं भाग पाडतोय. टर्न करतोय चेंडूला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय उजव्या बाजूला. ऑफस्टिकच्या बाहेर काढतोय गोलंदाज. चांगला अँगल प्राप्त करतोय. पुन्हा दीपक 3 ते 4 पावलांचं रनअप आहे. मस्तपैकी लेग ब्रेक. वा, सुंदर. दीपक हा गोलंदाज आत्ता सुद्धा फ्लाईट दिलीये. टर्न करतोय. जेव्हा बॅटचा संपर्क होणार कधी हा प्रश्न पडलाय. पंचांचा इशारा षटक समाप्त झाल्याचा. आणि अशा प्रकारे 87च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना नाकी 9 आलं पहिल्या षटकामध्ये. क्रांतीवीर स्पोर्ट्स या संघाला पाहतोय आपण फक्त धावसंख्या पाहता येते 5 धावसंख्या फक्त, ज्यामध्ये एक चौकार एक सिंगल आणि 4 डॉट. नवीन षटकासाठी लगेचच बॉलर तयार झाला. रवींद्र जडेजाच्या स्टाईलनी अगदी षटक लवकरच समाप्त करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलं. फलंदाज पोचला सुद्धा नाहीये. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय आणि जुना अनुभव बघा. जुनी नेमबाजी इथे पाहायला मिळते. फलंदाज बाद. सर्वांना बॅटिंग भेटेल असं वाटतं आणि सर चाललेत अगदी आनंदाने चाललेत. विलास सर छान व्यक्तिमत्व. काल सुद्धा त्यांना पाहिलं. पूर्वाचे कॅप्टन आहेत. एकविराचे कॅप्टन. या 4 संघ एकमेकांच्या समोर. इथे आज एकाच गावातील 4 वाघ, परंतु एकच बसेल सिंहासनावरती. त्याचं उत्तर संध्याकाळी मिळेल. पण जंगलामध्ये एकच वाघ असतो आणि त्याला सिंहासन मिळत असतं. बाकी सगळ्या डरकाला फोडतात. बघायचं कोण वाघ असेल आणि कोण डरकाली फोडेल. या काटयावाले आले. या मोहनजी, मोहन प्यारे. सन्माननीय आपले काशीनाथजी धुमाळ साहेब आपल्यामध्ये आहेत. तर साहेब आम्हाला आपल्या विनंती करतोय आम्ही की आपण टॉस करावा. ग्रामपंचायत सदस्य काशीनाथजी धुमाळ साहेब या. आपला शुभ असते हा महत्वाचा टॉस. मैदानामध्ये महत्वाचा मुकाबला, परंतु अगदी हवा काढलीये. षटक संपल्याचा इशारा सुद्धा. आणि आपण पाहूया आता टॉस. KPLच्या माध्यमातून पुढचा सामना. कोरावले प्रीमियम लीग 2024. पूर्वा स्पोर्ट्स विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स असे 2 संघ लीगच्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहतोय आपण. 2007ला T20चं क्रिकेट आलं. त्यानंतर IPL आलं 2008 पासून. आणि लीगला अगदी उधाण आलं. आधीच्या काळामध्ये इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये लीग सुरुवात झालेली 1800च्या शतकामध्ये. इंग्रजांनी जे सुरू केलं आणि या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू जातोय वाईट प्लस 22. 4 धावा. पायपर्स पंजा भेटलेला आहे. धावा येत आहेत
87 धावांचं टार्गेट असताना बॅटमधून धावा मिळत नाहीत, परंतु वेगळ्या पद्धतीने धावा मिळत आहेत. आणि धावसंख्या इथे फुलत असताना दीपक धुमाळ सांगतायत मला 12 चेंडू द्या. चेंडू फटका न मारता चेंडू हरवला बघा, असे बॅट्समन आपण पाहतोय. चेंडू हरवला, चेंडू फुटला तर नवीन भेटेल तुम्हाला. हेमंत बाद झाले आणि दत्ता स्टंपिंग झाले. हर्ष आणि विलास सर खेळतायत. हर्ष स्ट्राईक एंडला, विलास सर नॉस्ट्राईक एंडला. विलास सरांना अजून स्ट्राईक मिळत नाहीये. तिसरं षटक सुरू झालं बाळाकडून आणि बॅटची कडा होती बहुतेक. विकेट किपरने झेल सोडलाय, पण तो नुकसान होणार नाही कारण अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे संघ, जो म्हणजे स्वप्नील स्मृती स्पोर्ट्स, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये तडाखे बंद 86 धावा कुठल्या. अगदी क्विक बॉलिंग होत असताना लगोपाठचे 2 डॉट इथे पाहिले आपण. विलास सर खेळतायत स्ट्राईक एंडला. जुना अनुभव पुढे झाले, स्टेप आउट झाले, जागा सोडली होती परंतु चेंडूनी बॅटमध्ये संपर्क नाही झाला. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून गोलंदाज काढतोय. नवतरुण गोलंदाज आहे, जुना अनुभव असलेले फलंदाज समोर आहेत. कदाचित गोलंदाजच्या मनामध्ये थोडीशी भीती सुद्धा असू शकते, पण तो बाहेर टाकतायत बॉल. स्टंप टू स्टंप टाकत नाहीयेत. यावेळेला खुदून काढण्याचा प्रयत्न फुलर लेंथ होता. ओ व्हेरी गुड रनिंग बीट द विकेट. बघा अगदी रायफलच्या टिक्याच्या गब्बरच्या रोमनच्या वेगाने या 2 धावा. आणि हे 4 येणार आहेत आपल्या संध्याकाळी रॅलीसाठी. नादापुढे सगळं बाद. स्पर्धेचं विशेष आकर्षण प्रेक्षक हो. रायफल शर्यतीतला आपला चांगला बैल, त्यानंतर टिक्या, त्यानंतर गब्बर आणि रोमन, हे 4 बैलांची या ठिकाणी रॅली असणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. एक विशेष आकर्षण या कोराले प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहण्यास विसरू नका. 10 किक लाईव्हला क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा. तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि स्पर्धा सुद्धा तुम्ही ते अनुभवताय क्रिकेटच्या माध्यमातून. त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे या 4 शर्यतीतल्या बैलांची रॅली आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन काढायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु बघा किती वेगाने फटका मारलेला विलास सरांनी, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा नाही होत. लेग स्लिप कव्हर करतोय विकेटच्या डाव्या बाजूला. त्या दरम्यान धावसंख्या पुढे जात असताना 15 3 गडी बाद झालेत. आधीच्या इनिंगमध्ये एकही गडी बाद झाला नव्हता, परंतु आता स्क्वेअर कट, अगदी सुंदर फटका. आणि बघा फिल्डिंग, चेंडू शोधतायत ढुंडो रे साजना. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या आणि षटक संपल्याचा इशारा. बाळांचं सुद्धा षटक समाप्त झालं. 2 पंच पाहतोय आपण, संतोषजी बिराडे आणि दुसरे पंच तुकाराम धुमाळ. टीडी स्क्वेअर लेगला आहेत आणि बिराडे सर अगदी मेन पंच. विलास सर आता अगदी जर्सीचे हात वरती करतायत. आता काय खरं नाही असं वाटतंय. 6 चेंडू आता शिल्लक आहेत. 4 षटकांचा मुकाबला. धावा खूप पाहिजेत, धावसंख्या पोचली आहे. ओ तेव्हाच ते दिसलं होतं की आपल्याला अगदी शर्ट वरती केलेला, हँड वरती केलं होतं आणि अगदी तडकपणे तल्लकपणे फटका मारला. विलास सर ऑन फायर. धावसंख्या 21. पुन्हा सज्ज झाले. हो एका पायाला वर करून, एका पायावरती टांगून जम्पिंग जॅक स्टाईलने फटका मारायचा होता, परंतु तो फटका बनवता आला नाहीये. मजा येते, जुना अनुभव पाहायला मिळते, जुनी बॅटिंग पाहायला मिळते. गावस्करच्या काळातलं हे खेळाडू. हो पुढे सरसावले, काय अटॅक केलं होतं, पुढे सरसावून हाफ वॉली घेतलं आणि झेल सुद्धा निसटलाय. विलास सरांना जीवनदान मिळतंय आणि अजून 3री धाव घेण्याचा नाद केला जातोय. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. वा, रोमनच्या वेगाने 3 धाव पूर्ण झाल्या आणि टिक्याच्या चपल्याने 3 धाव पूर्ण झाल्या. वा, आणि सोबतीला रायफल पण. ओ
जेंटल टच, समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवत असताना हा जुना अनुभव 40+ + 20+ असा संघ क्रांतीवीर स्पोर्टच्या माध्यमातून. धावसंख्या बघूया, तिच्या पार गेली आहे की नाही. 24 वर 25 धावसंख्या. हा एक बाउन्स करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. समीर गोलंदाज, हो उचलला आणि फिरकावून दिलाय. झेल टिपलेला आहे, परंतु विलास सरांची बॅटिंग अगदी सुंदर झाली. आवडली असेल तर टाळ्या वाजवा. चांगले फटके सजवले ज्याने. मिडलिंग छान झालं होतं. प्रॅक्टिस नसल्यामुळे कदाचित जास्त वेळ खेळू शकले नाही, परंतु मस्त